मित्रांनो नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे तुमचं स्वागत करतो आपल्या E3L चॅनलमध्ये, म्हणजेच इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग. आत्तापर्यंत काय झालं होतं की बऱ्याचशे बेसिक ग्रामरचे टॉपिक्स मी बनवत होतो. ते आपोआपच विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना तर उपयोगी पडतच होते, परंतु जास्त करून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त पडत होते. डायरेक्टली प्रश्नवाईज म्हणजे जे स्पर्धा परीक्षा असते त्याच्यात जे प्रश्न येतात त्या डायरेक्ट त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेले नव्हते, पण मला असं वाटतं की आता मी त्याला सुरुवात करावी. म्हणून यावेळेस आपला जो पहिला पेपर झाला 50 मार्काचा इंग्रजीचा, या रविवारी 18 तारखेला मेन्सचा ग्रुप सीचा, त्याचा जो पेपर आला त्याचं कंप्लीट ॲनालिसिस करावं असं मला वाटलं आणि इथून पुढे त्याप्रमाणे थोडेसे काही व्हिडिओ बनवावे. तुमच्या अपेक्षेवर अवलंबून आहे, तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. निश्चितच मी जास्तीत जास्त वेळ देईल त्याच्यासाठी. आता हा जो पेपर झाला 50 मार्काचा, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की साधारणतः कोणकोणत्या प्रकारच्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले गेले. तर तुम्हाला लक्षात येईल की इथे मी टॉपिक्स लिहून ठेवलेले आहेत. सर्वात जास्त वेटेज होतं पार्ट्स ऑफ स्पीचला. पार्ट्स ऑफ स्पीचवर जवळजवळ 15 प्रश्न होते. जवळजवळ 15 प्रश्न होते. अजूनसुद्धा असे काही प्रश्न बाजूने काढता येतील इतर प्रश्नांमधून की ज्याच्यात पुन्हा पार्ट्स ऑफ स्पीचचे प्रश्न लपलेले होते. त्यानंतर वर्ब किंवा टेन्सेस जवळजवळ 6 प्रश्न याच्यावर आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचवर 15 प्रश्न आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचचा विचार केला तर नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, कंजंक्शन. नेहमीप्रमाणे व्हर्बला तर वेटेज होतंच, परंतु यावेळेस प्रोनाऊन आणि कंजंक्शन याच्यावर खूपच चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. जे मुलं रेग्युलर अभ्यास करतात, रेग्युलर बेसिक ग्रामर समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जे प्रश्न सॉल्व करता आलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग प्रश्न होते, परंतु जे टचमध्ये असतात, रेग्युलरली अभ्यास करतात, त्यांना हे जड जात नाही. 50 मार्क कमी नसतात मित्रांनो. 50 मार्काचा पेपर इंग्लिशचा आता लक्षात घ्या. त्यानंतर व्हर्ब आणि टेन्सेस 6 प्रश्न. त्याच्यात एक वेगळा प्रश्न पण होता नॉन फायनाईट व्हर्ब, परंतु टेन्सेसवर आधारित असलेले बरेचसे प्रश्न होते. त्याचबरोबर व्हर्बचे प्रकार विचारलेले होते. हा जो नॉन फायनाईट व्हर्ब आहे त्याचा प्रकार विचारलेला होता, म्हणजे एक्झाम्पल दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा व्हर्ब याचा प्रश्न विचारला होता, महत्त्वाचाच होता. त्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस जवळजवळ 4 प्रश्न आहेत. टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये मी काय काय घेतलेलं आहे? मिनिंगवर आधारित असलेले टाईप्स ऑफ सेंटेन्स, स्ट्रक्चर क्लॉजवर आधारित असलेले टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आणि क्लॉजेसवर असलेले प्रश्न. हे सगळे जवळजवळ 4 प्रश्न होते. तुमच्या लक्षात येतं आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. थोडासा क्रिटिकल पण असतो जेव्हा तुम्ही पुढच्या स्टेजला जातात. म्हणजेच मिनिंगवर आधारित असलेल्या टाईप्स ऑफ सेंटेन्सेसच्या पुढे जातात की जे स्ट्रक्चरवर बेस्ड असतात, तिथे थोडीशी गडबड होते. ती डिफिकल्टी लेवल आहे. फक्त त्या प्रकारचे व्हिडिओ मी अजून बनवलेले नाही, लवकरच बनवणार आहे. त्यानंतर रिपोर्टेड स्पीचवर 2 प्रश्न आहेत. सेंटेन्स कन्स्ट्रक्शनवर 3 प्रश्न आहेत. पुन्हा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, क्लॉजेस आणि टेन्सेसवर आधारित आहे. फ्रेजेस किती विचारले आहेत? फ्रेजेस 4 विचारल्या आणि इडियम्स किती विचारले? 5. म्हणजे फ्रेजेस आणि इडियम्स मिळून जवळजवळ 9 प्रश्न झालेले आहेत, पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन टॅगसारख्या साध्या टॉपिकवर एक प्रश्न आहे, आर्टिकलवर एक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर जवळजवळ 3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या किती महत्त्वाचा टॉपिक आहे. मी व्हिडिओ सिरीज बनवायला सुरुवात केली होती, हिंदीमधून बनवली होती. आता तुम्ही म्हणाल तर ती मराठीतून बनवायला सुरुवात करेल. कमी व्हिडिओ आहेत, फक्त तुमच्या अपेक्षेवर अवलंबून आहेत. पुढे बनवायचं की नाही ते तुम्ही ठरवणार. फ्रेझल वर्बसुद्धा एक विचारली गेलेली, ते पण आपण कशात टाकू? इडियम्स, फ्रेजेस आणि फ्रेझल वर्ब सगळे मिळून किती झाले? 10 प्रश्न झाले आणि पार्ट्स ऑफ स्पीचवर 15. 15 25 तर हेच प्रश्न होऊन गेले फ्रेंड्स. तर अशा प्रकारे बाकीचे सगळे टॉपिक्स त्यात आलेले आहेत. आता आपण बघणार आहोत की नेमका कशा प्रकारचे प्रश्न आले, त्याचं सोल्युशन कसं करायचं, सोल्युशन करताना कसा विचार करायचा, मी एकदम व्यवस्थित समजून सांगणार आहे. माझी इच्छा आहे तुम्ही मनापासून बघा आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा स्क्रीनशॉट हवा असेल घेऊन टाका पटकन. चला मग मित्रांनो लगेच सुरू करूया. आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. जो पहिला प्रश्न होता तो अर्थातच एरर शोधायचा होता. तुम्हाला प्रश्न बघितल्याबरोबर लक्षात आले असेल प्रश्न कसा आहे आणि तुम्ही तो पेपर दिलेला पण आहे. पण जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी अजून पेपर दिलेला नाही, ज्यांना उत्सुकता आहे की पेपर कसा असतो, त्यांच्यासाठी माहिती की प्रश्न बघितल्यावर आपल्याला कळतं की एररचा प्रश्न कसा असतो. साधारणतः असे पार्ट्स दिलेले असतात ज्याच्यामध्ये पार्टिशन केलेलं असतं आणि त्या पार्टिशनला नाव दिलेलं असतं ABCD आणि याच्यात आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या भागात
चूक आहे ती आपल्याला काय करायचं असतं, शोधायचं असतं. मग आता आपण बघूया, पहिला पार्ट काय सांगतो, इट इज ऑलवेज डिझायरेबल. दुसरा पार्ट, टू लिसन टू द ॲडवाइस. आणि पुढे आहे हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. हा पूर्ण सी भाग आहे. आणि चौथा भाग नो एरर. म्हणजे चुकी नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, 4 वर क्लिक करायचं आहे जर चुकी नसेल तर. मग आता आपण बघूया की या ठिकाणी पहिल्या भागात इट इज ऑलवेज डिझायरेबल, की हे नेहमी अपेक्षित असतं. टू लिसन टू द ॲडवाइस, की आपण काय करायचं आहे, एखादा सल्ला ऐकायचा आहे. आणि इथून पुढे आपल्याला इथपर्यंत योग्य वाटतंय, इथून पुढे गडबड सुरू होते. इथे काय आलेलं आहे, हू आलेला आहे पहिली गोष्ट, आणि इथे हॅव आलेला आहे. तर साधारणतः 2 चुका स्पष्ट दिसत आहेत. का बरं, इथे ॲडवाइस आलाय. ॲडवाइस म्हणजे काय, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलरला हॅव येतं का, अजिबात नाही. सिंग्युलरला कोणतं व्हर्ब येतं, हॅज व्हर्ब येतो. कोणता व्हर्ब येतोय, हॅज व्हर्ब येतो. आणि मग इथे हॅव आलेला आहे पहिली गोष्ट. तर इथंच मिस्टेक आहे आपल्याला लक्षात येतं. दुसरी गोष्ट, ॲडवाइस म्हणजे एक आयडिया आहे, हा काही व्यक्ती नाही. हू हा शब्द व्यक्तीसाठी वापरला जातो. ॲडवाइस असेल म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर हू, मात्र एखादी आयडिया असेल किंवा एखादी वस्तू असेल तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो, विच वापरतो. तर या ठिकाणी विच हॅज पाहिजे होता. पण जर प्रश्न नीट बघितला तर विच हॅज पण चालणार नाही, वेगळंच आपल्याला कन्स्ट्रक्शन तयार करावं लागेल. इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस विच इज बेस्ड ऑन एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, असं पाहिजे. म्हणजे हा सी भाग आहे जिथे आपल्याला काय दिसते, एरर दिसते आहे. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. नायदर डीड मेन नॉर विमेन गो आउट ॲट नाईट. पहिलं वाक्य काय आहे, नायदर डीड मेन, माणसांपैकी कोणीही नाही, नॉर विमेन, स्त्रियांपैकी कोणी नाही, गो आउट म्हणजे निश्चितच या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, प्लुरल सब्जेक्ट दिसतोय. प्लुरल सब्जेक्टला गो बरोबर आहे. सिंग्युलर असता तर तो गोज झाला असता, म्हणजे पहिल्या वाक्याला काही अडचण नाही. नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड अल्सो. नॉट ओनली द किटन, किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू, फक्त मांजरीचं पिल्लूच ओलं नव्हतं तर अजून काय ओलं होतं, तो प्राणीच तिथे नाहीये. म्हणजे नॉट ओनलीची जागा चुकलेली आहे. इथे 2 गोष्टी दिल्या आहेत, वेट आणि कोल्ड, म्हणजे इथे आला पाहिजे होता. त्या 2 गोष्टी दिलेल्या असतात, त्या 2 गोष्टींमध्ये एकाच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्याच्या आधी बट आलेला असतो. तर नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड असं पाहिजे होतं, म्हणजे हे वाक्य चुकलं आहे. नो सुनर डज द कर्टन गो अप, नो सुनर डज द कर्टन गो अप करेक्ट वाक्य आहे, काय प्रॉब्लेम नाही. इकडे डज आला म्हणून इकडे गो आला, एकदम बरोबर आहे. व्हर्बचा ॲग्रीमेंट. पुढे आलाय व्हेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. आता इथे व्हेन बघितल्याबरोबर मला काय आठवला, मला आठवला हार्डली. काय आठवला, हार्डली. का बरं, व्हेन कोणासोबत येतो, हार्डली सोबत येतो. कोणासोबत येत नाही, नो सुनर बरोबर येत नाही. मग नो सुनर बरोबर कोण येतो, नो सुनर बरोबर येतो दॅन, म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. आपल्याला बी आणि सी हे 2 वाक्य चुकलेले दिसत आहेत. आता प्रश्न काय, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे, हे वाचणं फार गरजेचं आहे. हे जर वाचलं नाही तर पुढे ऑप्शन कोणता सिलेक्ट करायचा ते समजणार नाही. मग फक्त पहिलं करेक्ट असल्यामुळे आपण काय करतोय, ऑप्शन ए ला करेक्ट देतोय. करेक्ट ऑप्शन आहे ए. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. कोणते प्रोनाउन सिंग्युलर असतात. तर या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला मी या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो. आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं, शून्यापासून सुरुवात, बेसिक इंग्लिश ग्रामर. त्याच्यातले जे प्रोनाऊनचा जो व्हिडिओ आहे, 2-3 व्हिडिओ आहेत, अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवलेले आहेत, असं मला तुमच्याचमुळे कळलेलं आहे. कारण तुमचे सगळे कमेंट्स मी वाचलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जो व्ह्यूसाठी प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओंना, त्यावरून सुद्धा लक्षात येतं की व्हिडिओ छान बनले. ते सगळं बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिप्रोकल म्हणजे काय असतं, रिलेटिव्ह म्हणजे काय असतं, पर्सनल म्हणजे काय असतं. आता डिस्ट्रीब्युटिव्ह मधला मी फक्त तुम्हाला इथे एक सांगतो, तो म्हणजे इच. इच म्हणजे काय झालं,
इच म्हणजे झालं सिंगल. काय झालं? सिंगल. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. मग एक जरी उदाहरण आपण घेतलं, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचं एक उदाहरण घेतलं इच, आणि तो असतो सिंग्युलर, म्हणून आपल्याला इथे सिंग्युलर प्रोनाउन ओळखायचं होतं. तर काय येणार आहे? ते डिस्ट्रीब्युटिव्ह येणार आहे, डी येणार आहे. मग आपलं ऑप्शन कोणतं आहे? डी आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, चूज द मीनिंग ऑफ द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? मीनिंग कळणं गरजेचं आहे. टू रिव्हील अ सिक्रेट येतं, कळतं आपल्याला की सिक्रेट बाहेर काढलं. मग सिक्रेट बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्या अर्थाची काय शोधायची आहे? इडियम शोधायची आहे. ब्रेक द आईस. पहिलं ब्रेक द आईस म्हणजे ॲक्च्युली एकमेकांची ओळख करून घेणे. आधी आपण एकमेकांशी परिचित नव्हतो. मग परिचित नव्हतो तर आपल्याला एकमेकांशी परिचित व्हायचंय. कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल, आणि जो पुढाकार घेईल, नाव गाव विचारेल, स्वतःचं नाव सांगेल, तो काय करतो? तो आईस ब्रेक करतो, म्हणजे संभाषणाला सुरुवात करतो. पण मग इथे तर सिक्रेट रिव्हील करायचंय म्हणजे ऑप्शन नाहीये. लेट द कॅट आउट ऑफ द बेल. लेट द कॅट आउट ऑफ द बेल. इथे बेल लिहिलेले, कॅटला बेलच्या बाहेर येऊ द्या. राईट. आणि बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे अपमान सहन करणे, नाही होते. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे अगदी योग्य ठिकाणी प्रहार करणे. एखादा व्यक्ती बोलत असेल तर करेक्ट मुद्द्यावर जर तो बोलला तर काय म्हटलं जातं? यू हिट द नेल ऑन द हेड. म्हणजे हे पण नाही येते, हे पण नाही येते. तर या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे? कॅट बाहेर काढायची, जी लपून ठेवलेली आहे. लपून ठेवलेली कॅट बाहेर काढणं म्हणजे काय? सिक्रेट रिव्हील करणं. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. पुन्हा या ठिकाणी चुकीचं वाक्य नाही, आपल्याला करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे. ट्राय अँड कम टुमॉरो. प्रयत्न कर आणि उद्या ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी व्हर्बने होते, आणि व्हर्बने सुरू होणाऱ्या वाक्यात नेहमी कोणता व्हर्ब असतो? V1 असतो. ट्राय अँड कम टुमॉरो हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणता येईल, हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स पण म्हणता येईल. करेक्ट आहे. आय फेल्ट शुअर. आता इथे फेल्ट पास्ट टेन्स आहे. ही वुड डाय, इथे वुड आला, हा पण पास्ट टेन्स आहे, म्हणजे करेक्ट चालली गाडी. अँड हिज मनी, पुन्हा वुड आलाय म्हणजे करेक्ट गाडी चालू आहे. नेहमी लक्षात ठेवा, शाल, विल, शुड, वुड नंतर V1 येतो. इथे V1 आहे म्हणजे करेक्ट आहे. पास्ट टेन्स कंप्लीट सुरू आहे का? सुरू आहे. पुन्हा इथे वुड आला त्यामुळे चालतंय. त्याच्यानंतर गो आला. येस, शॅल, विल, शुड, वुड नंतर V1 येतो, चालतंय, म्हणजे हे वाक्य पण करेक्ट आहे. पुढे, द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईडग्रूम रेड द सेकंड. काय होत आहे? हे पण करेक्ट आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, इथे रीड आलाय, इथे पुन्हा काय आलाय? रीड आलाय. परंतु आपल्याला असं गृहीत धरायचं आहे की हा पास्ट टेन्स आहे. का बरं? सिंग्युलर आहे पंडित, ब्राईडग्रूम सिंग्युलर आहे. जर सिंपल प्रेझेंट टेन्स असता तर एस आला असता, रीड्स आला असतं. इथे पण रीड्स आला असतं, पण ज्या अर्थी इथे रेड आहे त्या अर्थी दोन्ही ठिकाणी V2 आहे, V2 आहे. म्हणजे तिघही वाक्य आपल्याला काय दिसत आहेत? करेक्ट दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ऑप्शन नंबर 4 ला. का बरं? ABC तिघं करेक्ट आहे. परत एकदा चेक करून बघू. ट्राय अँड कम टुमॉरो करेक्ट आहे. आय फेल्ट शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन करेक्ट आहे. द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईडग्रूम रेड द सेकंड बरोबर आहे. फक्त एकच प्रश्न उपस्थित होतो, सिक्वेन्स चुकते. पंडित मागे जर म्हणावं लागत असेल तर तोच असला पाहिजे, परंतु आपल्याला ग्रामर चेक करायचं आहे, त्याच्यामुळे चालतंय. ऑलराईट, पुढे जाऊया. पुढचं वाक्य आहे, फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर. आता इथे काय आलंय बघा, आपल्याला डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच आहे. हा आलेला आहे सेड. सेड फक्त आलेला असेल तर त्याच्यात बदल होत नाही, तो सेडच राहतो. ओके. पुढे आलाय आय शॅल गो होम. बोलणारा व्यक्ती कोण आहे? ही.
म्हणजे आयचा काय होणार आहे, ही होणार आहे. ही नंतर शालचा विल होतो आणि त्याचा होईल वुड. म्हणजे ही सेड आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी काय वापरायचं आहे, दॅट वापरायचं आहे. काय आलं मग, ही सेड दॅट ही वुड गो होम. कुठे आहे ही सेड दॅट ही वुड गो होम, पहिलं तर सेज आहे त्याच्यामुळे नाही चालणार. त्यानंतर अजून एक सेज आलाय, नाही चालणार. इथे सेड आला, इथे सेड आला, दॅट बरोबर आहे, दॅट बरोबर आहे, ही बरोबर, ही बरोबर. इथे चुकलेलं आहे शाल, इथे आलेला आहे वुड. हे आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश डॅश हिज सन. आता इथे आपल्याला निश्चितच करेक्ट व्हर्ब वापरायचा आहे. मग आता आधी इथे बघून घेऊ कोणता टेन्स आहे. इथे टेन्स आहे मित्रांनो हॅड आणि सेंट, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट. तर महत्वाची गोष्ट कोणता आहे, परफेक्ट टेन्स आहे. तर परफेक्ट टेन्सला आपल्याला परफेक्टच लागेल. फक्त वुड लॉस्ट म्हटलं तर परफेक्ट नाहीये. वुड हॅव बीन लॉस्ट म्हटलं तर पॅसिव्ह होतं. विल हॅव लॉस्ट म्हटलं तर चालणार नाही, परफेक्ट आहे, परंतु इथे विल आलेला आहे म्हणजे पास्ट नाहीये. मग विलच्या ऐवजी वुड पाहिजे होता, वुड हॅव लॉस्ट. तो ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन 2. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2. या ठिकाणी आपण जाऊया पुढच्या प्रश्नावर. फिल इन द ब्लँक्स. मेनी पीपल आर पेंटिंग. आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पूर्ण करायचं आहे. मेनी पीपल आर पेंटिंग म्हटल्यानंतर कोणता पहिला शब्द येऊ शकतो बघूया. मेनी पीपल आर पेंटिंग व्हाईट देअर हाऊसेस, नाही चालणार. दीज डेज व्हाईट देअर हाऊसेस, नाही चालणार. देअर हाऊसेस, येस, मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस. इथे पण देअर हाऊसेस आलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला 2 वाक्य सापडले जे करेक्ट आहेत. आता देअर हाऊसेस कोणत्या रंगात, व्हाईट मध्ये, हे बरोबर आहे. देअर हाऊसेस व्हाईट. दीज डेज, दीज डेज काय मित्रांनो, दीज डेज आहे ॲडवर्ब ऑफ टाइम. तो नेहमी कुठे येतो, शेवटी येतो. म्हणून आपल्याला दीज डेज कुठे पाहिजे, शेवटी. कुठे आहे ते, 3 नंबरच्या ऑप्शनला आहे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाला. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल. स्कॅन्डल म्हणजे एखादं षडयंत्र किंवा गुन्हा. अँड कन्फेस्ड म्हणजे काय, कन्फेस म्हणजे मान्य करणे, एखादा गुन्हा कबूल करणे. एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. ऑथॉरिटीज म्हणजे पोलीस या ठिकाणी. व्हॉट डज द फ्रेज मेक अ क्लीन ब्रीस्ट ऑफ. काय लक्षात आलं, अनेक वर्षानंतर तिने काय ठरवलं, तिने ठरवलं की तिचं ब्रीस्ट क्लीन करायचं. ब्रीस्ट क्लीन करायचं कसं, की तिचा इन्व्हॉल्वमेंट होती म्हणजे सहभाग होता स्कॅन्डलमध्ये, असं कन्फेस करणं. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, मेक अ क्लीन ब्रीस्ट. आता इथे छाती मोकळी करणे म्हणजे काय, छातीमध्ये म्हणजे मनामध्ये एखादं सिक्रेट दडवून ठेवलेलं आहे, ते सिक्रेट बाहेर काढणे, त्याला काय म्हणतात, क्लीन द ब्रीस्ट, म्हणजे मन मोकळं करणे. जरी ब्रीस्ट म्हणजे छाती असेल तरी याचा अर्थ जर घ्यायचा झाला असेल, काय असेल, मन मोकळं करणे आणि खरं मान्य करणे. मग काय, टू क्लीन समथिंग थरोली, स्वच्छता करायची का कसली, नाही. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, एखादी गोष्ट जी लपवलेली होती ती रिव्हील करायची आणि कबूल करायची. हे बरोबर येत आहे आपल्यासाठी. टू मेक हार्टफेल्ट ॲपॉलॉजी, माफी मागताय का, नाही. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन, आपल्याकडनं जी कृती झाली त्याच्या परिणामांना तोंड द्यायचं आहे का, नाही. तर रिव्हील आणि कन्फेस करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. काय करायचं आहे आपल्याला, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ ॲडव्हर्बियल क्लॉज. ॲडव्हर्बियल क्लॉज म्हणजे जवळजवळ 9 ते 10 प्रकार आहेत ॲडव्हर्ब क्लॉजचे, पण साधारणतः WH वर्ड हा महत्त्वाचा क्रायटेरिया. थोड्या वेळासाठी, लवकर ठेवा, लक्षात ठेवा, परमनंट नाही आहे. द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट्स वेअर ही शुड गो फॉर हॉलिडेज, राईट. द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट, इथे प्रश्न विचारून बघायचे. आता डॉक्टरांनी पेशंटला सल्ला दिला, मनात प्रश्न काय येणार, काय सल्ला दिला, म्हणून प्रश्न इंग्लिशमध्ये काय आला, व्हॉट. व्हॉटने प्रश्न विचारल्यावर जो क्लॉज मिळतो तो कोणता असतो,
तो असतो नाऊन क्लॉज. आपल्याला कोणता क्लॉज ओळखायला लावलेला आहे? आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ओळखायला लावला आहे. म्हणजे पहिला चालणार नाही. याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे मी लवकर. अजून मी क्लॉजेसवर आणि सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेसवर व्हिडिओज बनवलेले नाही. कारण काय, बाकीचेच टॉपिक इतके की पूर्ण डिटेलमध्ये जातोय, त्याच्यामुळे जरा वेळ लागतोय. आता कोणता काय चालू आहे? टेन्सेस चालू होतं. टेन्सेसच्या आपण आता एंडला आलेलो आहोत. टेन्सेस नंतर मग जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते घेतल्यावर लगेच मी क्लॉजेस आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बेस्ड ऑन स्ट्रक्चरला हात घालणार आहे. तर आता पुढे जाऊया. दुसरं जे वाक्य ते काय? द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. म्हणजे काय, जजला आश्चर्य वाटलं. जज वंडर्ड व्हॉट, पुन्हा येते व्हॉट येतोय. काय वंडर्ड केलं त्याने, म्हणून हा पण नाही येते. राईट. इट इज पीटी हा मेन क्लॉज आहे. मेन क्लॉज म्हटल्यानंतर व्हॉट म्हणायचं. उत्तर येत असेल तर त्याला नाऊन क्लॉज समजायचं. इट इज पीटी हे दयेस कारणीभूत आहे. काय, व्हॉट म्हणजे नाऊन क्लॉज. अल्दो, आता हा शब्द तर क्लिअर कट आहे. तुम्हाला कधीही कुठेही दो आणि अल्दो दिसला की समजून घ्यायचं, पहिली गोष्ट ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि दुसरी गोष्ट या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधला सबऑर्डिनेट क्लॉज हा काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, तो आहे ऑप्शन डी. कुठे दिसतोय ऑप्शन डी? 4 नंबरला. करेक्ट ऑप्शन 4 नंबरला. चला पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. आपल्याला करेक्ट ऑप्शन लिहायचं आहे. मनीषा विल डॅश डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. ओके, तिला प्राइज मिळालेलं आहे, ते काल डिक्लेअर झालेलं आहे. पहिला ऑप्शन आहे एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे च्याशिवाय, काय संबंध नाही. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, हो संबंध आहे. मनीषा विल ऍक्सेप्ट द प्राइज, ती प्राइज स्वीकारेल. पण पुढे पाहून घेऊ अजून. हे काय, ऍक्सेप्ट असा कुठलाही शब्द इंग्लिशमध्ये नाही. एक्सेप्ट इथे सी नाहीये, जो इथे आहे हे पण रॉंग आहे. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर आहे नंबर 2. काय? ऍक्सेप्ट, स्वीकारणे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग सोपं असतं. काय सोपं असतं बघूया. दे विल फेल, विल आलाय म्हणजे इथे दिलंय विल दे. विल आणि दे तर बरोबर आहे, परंतु ही गोष्ट सर्टन नाही. तो नापास होईल का नाही सर्टन नाही, म्हणून इथे ओंट आला पाहिजे होता. ओंट दे. मग आपल्याला ओंट शोधावं लागेल. दे वुड फेल, वुड दे हे पण नाही चालत आहे. दे विल फेल, ओंट दे, हा हे करेक्ट ऑप्शन आहे. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पण शेवटचं तरी पाहून घेऊ. दे विल फेल, विल नॉट दे. लक्षात घ्या मित्रांनो, नेहमी शॉर्टकटच वापरायचा असतो. क्वेश्चन टॅग मध्ये विल नॉट लिहू शकत नाही. विल नॉटचा शॉर्ट काय आहे? ओंट. आता अनसर्टन गोष्ट असल्यामुळे ओंट लिहावं लागेल. पण एखादी सर्टन गोष्ट असती तर हे सुद्धा चाललं असतं. काय? ए. म्हणजे काय झालं आता, ए आणि सी हे जर ऑप्शन राहिलं असतं तर दोन्ही करेक्ट असतं, परंतु ए आणि सी कुठेही नाही, फक्त ऑप्शन सी आहे का? हो आहे. म्हणजे काय झालं मग आपलं उत्तर सी आलं. सी म्हणजे काय? ओंट दे. हे आपलं उत्तर. पुढे हा आपलं ऑप्शन म्हणायचं होतं मला. आय न्यू दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. काय करायचंय? द अबव सेंटेन्स एक्झेम्प्लिफाईज. एक्झेम्प्लिफाईज म्हणजे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? कंपाऊंड सेंटेन्स आहे का? कंपाऊंड सेंटेन्स असेल तर अँड ऑर बट असे शब्द शोधा. आहे का कुठे? तर आपल्याला एक बट दिसतो आहे, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. पुढे म्हटलंय की कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स, म्हणजे एकच वाक्य कंपाऊंड पण आहे कॉम्प्लेक्स पण आहे, हे शोधू आपण. फक्त कॉम्प्लेक्स तर असू शकत नाही, कॅन्सर. का बरं? बट आलेला आहे ना, म्हणजे कंपाऊंडचा संबंध आहे. सिंपल सेंटेन्स असू शकतं की अजिबात नाही. का बरं?
कारण बट आलेला आहे आणि म्हणजे बट आलाय म्हणजे कंपाऊंड तर निश्चितच आहे, म्हणून कॉम्प्लेक्स आणि सिंपल गेलो. कमीत कमीत वेळात आपल्याला 2 ऑप्शन कट करता येईल. कंपाऊंड मध्ये फक्त काय असतं, 2 सिंपल सेंटेन्स, इकडे एक सिंपल सेंटेन्स, इकडे एक सिंपल सेंटेन्स आहे का बघू. इथे आहे आय न्यू व्हॉट ही वॉज, तर निश्चितच सिंपल सेंटेन्स नाहीये. हा आपल्याला एक मेन क्लॉज मिळतोय, हा सबऑर्डिनेट क्लॉज मिळतोय. म्हणजे काय झालं तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इकडे बघू, आय डिड नॉट नो, हा एक क्लॉज मिळाला. दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर, हा एक क्लॉज मिळाला. हा आहे मेन क्लॉज आणि आहे सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे इथे आपल्याला मेन क्लॉज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज दोन्ही क्लॉज दिसत आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स पण आहे, बट आहे म्हणून कंपाऊंड पण आहे. मग आपलं उत्तर कोणतं असेल, आपलं उत्तर असेल ऑप्शन बी, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. आहे का ओनली बी? येस. कुठे आहे मग 2 नंबरचं उत्तर बी. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 64, म्हणजे जवळजवळ 14वा प्रश्न आहे आपला. ठीक आहे, भरपूर प्रश्न बाकी आहे अजून, थोडा व्हिडिओ मोठा होतोय पण चालेल. आपल्याला फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व नाही करायला मिळत आहे, तो कसा सॉल्व करतात ते पण शिकायला मिळत आहे. याच्यातून किती ग्रामर शिकून जातोय ते तुम्हालाही कळत असेल आणि जे टचमध्ये असतील त्यांना फार मजा येत असेल. वाव, असं पण असतं, व्हेरी गुड. ही किती सोपी पद्धत आहे तुमच्या लक्षात येईल. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. कॅन यू टेल मी, ओके, इथपर्यंत बरोबर आहे. कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर, हे पण बरोबर आहे. आणि प्रश्न आहे तर प्रश्नचिन्ह पण आहे, म्हणजे पहिलं उत्तर करेक्ट आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट, कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट, बरोबरच आहे. कॅन यू टेल मी, तुम्हाला सांगू शकतोस का तुला का उशीर झाला, करेक्टच आहे. पुढे डू यू थिंक, डू यू थिंक आणि मध्येच डज, कुठलंही लॉजिक नाही. डज आला म्हणजे ही आला पाहिजे किंवा शी आला पाहिजे किंवा कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट आला पाहिजे. पण यू सोबत डज किंवा थिंकचा आणि डजचा काही संबंध लागत नाहीये. हे रॉंग ऑप्शन आहे. ए आणि बी करेक्ट आन्सर आहे. आहे का ए आणि बी? आहे आहे आहे. तर हे आणि बी झालं आपलं करेक्ट उत्तर. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर. पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग. करेक्ट आर्टिकल ओळखायचं आहे. द डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड, ग्रीव्ड म्हणजे दुःख व्यक्त करणे, बाय मेनी पीपल इन UK, युनायटेड किंगडम. अनेक राज्यांनी मिळून किंवा देशांनी बनवून मिळालेला देश राहिला तर आपण त्याच्या पुढे नेहमी कोणता आर्टिकल वापरतो? द. प्राईम मिनिस्टर कोण आहे? सुप्रीम पॉवर. सुप्रीम पॉवरच्या सोबत तर द वापरतोच, पण त्याच्याशी संबंधित काही गोष्ट असेल तर ती सुद्धा काय असेल? द. कारण ती सुप्रीम गोष्ट पण आहे आणि पर्टिक्युलर गोष्ट पण आहे, म्हणून ऑप्शन आहे आपलं द प्लस द. द डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द UK. पुढचा प्रश्न 66. चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. काय काय आपल्याला निवडायची? इडियम. आता या ठिकाणी आपल्याला इडियम निवडायची आहे. प्रश्न आहे द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. टेन्युअर म्हणजे कार्यकाल. तर कसा होता प्रेसिडेंट? निश्चितच चांगला होता, म्हणून तो जिवंत राहिला. त्याचं टेन्युअर संपल्यानंतर सुद्धा, बियॉन्ड हिज टेन्युअर म्हणजे त्याचा कार्यकाल संपल्यावर सुद्धा तो जिवंत होता, म्हणजे चांगली हेल्थ पाहिजे. मग पटापट आपण बघूया या ठिकाणी. हेल्थ अँड हेल्दी. हेल्थ अँड हेल्दी म्हणजे निश्चितच चांगली व्यवस्थित साऊंड हेल्थ होती. क्वाईट अ कॅच नाही चालत आहे. टॉकिंग बाय द डझन खूप बडबड करणे. हेड ओव्हर हिल्स. हेड ओव्हर हिल्स इथे काहीतरी चुकलेलं दिसतंय. इथे पाहिजे ELL. ही फ्रेज अशी असते, हेड ओव्हर हिल्स. पण आपल्याला इथे लगेच कळून गेलं, हेल्थ शब्द आलाय. हेल्थ अँड हेल्दी आपला पहिला ऑप्शन एकदम करेक्ट आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. मी तुम्हाला मागच्या प्रश्नाच्या
त्या बाकीच्या इडियम्सचा अर्थ नाही सांगितलं वाटतं ना, राईट. ओके. हेल अँड हेल्दी याचं मिनिंग तर झालं क्लिअर, ठीक आहे. क्वाईट अ कॅच म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या कामाचा असणे. समजा स्थळ असेल, मुलगी बघायला गेले तर लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे, त्यालाच म्हणतात क्वाईट अ कॅच, राईट. किंवा आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे एखादा, आपल्याला चांगला पार्टनर हवा, आपल्याला जसा पाहिजे तसा, त्याला काय म्हणतो आपण, क्वाईट अ कॅच. त्यानंतर टॉकिंग बाय द डझन, तुम्हाला सांगितलंच, खूप जास्त बडबड करणे. आणि हेड ओव्हर हिल, हां, मी तुम्हाला फक्त स्पेलिंग सांगून दिलं आणि निघून गेलो, याचं मिनिंग सांगायचं राहिलं. हिल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, टाच, हेड म्हणजे डोकं. किंवा मग आपण काय म्हणतो, नखशिकांत, आपण काय म्हणतो, नखशिकांत. तर यासाठी हा फ्रेज वापरली जाते. म्हणजे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन काय होतं, ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न वाचला गेला होता. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्संट विथ द इश्यूज. आता स्टाफ मेंबर्स म्हणजे एखादं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये एखादा इश्यू डिस्कस केला जातो आणि ते सगळे काय आहेत, त्या इश्यूबद्दल कॉन्व्हर्संट आहे, म्हणजे त्यांना इश्यूबद्दल माहिती आहे. त्यांना इश्यूबद्दल माहिती आहे. म्हणजे फ्रॉस्टी नाही, काही संबंध नाही. फ्रॉस्टी म्हणजे असं धोका असलेलं वातावरण. अनफ्रेंडली म्हणजे चालणारच नाही ना, माहिती आहे ना. अननोन आहे का, नाही, माहिती आहे. फॅमिलियर, येस, ओळखीचं. तर आपलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, कॉन्व्हर्संट. हे प्रश्न लक्षात आला. जे स्टाफ मेंबर्स आहेत, एखाद्या ऑफिसात काम करणारे लोक, तिथे अनेक इश्यूज असतात आणि ते इश्यू त्यांना माहिती असतात, म्हणजे फॅमिलियर असतात, ठीक आहे. पुढे जाऊया. 68, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. पुन्हा इडियम आहे. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. आता अंडरलाइन कुठे असेल, बर्न्ट हिज फिंगर्स, ही इडियम आहे. आता काय केलं माझ्या वडिलांनी, त्यांचं बोटं जाळून घेतली का, कशामुळे, इंटरफेअरिंग मध्ये लुडबुड केली. कुठे आहे, इन इज नेबर्स अफेअर. बरोबर आहे. शेजारचं व्यक्ती आहे, त्याच्या काहीतरी भानगडी आहेत, त्याच्या भानगडींमध्ये लुडबुड करायला जर पप्पा गेले, त्याला आवडेल का, नाही, तो भनकेल, चिडेल आणि पप्पांचे बोटं जाळून टाकेल का. म्हणजे काय, बोटं जाळणे म्हणजे प्रत्यक्ष बोटं जाळणं नसतं, तर तो त्याच्याशी भांडला म्हणजे पप्पाला त्रास झाला, म्हणजे उगाच तिथे गेलो मी आणि मीच स्वतः त्रासात पडलो, मीच स्वतः ट्रबलमध्ये अडकलो. ट्रबलमध्ये अडकण्याला काय म्हणतात, बर्न्ट हिज फिंगर्स. काय बघा, गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज, बदला घ्यायला संधी मिळाली का, नाही हो. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, स्वतःच ट्रबलमध्ये पडले का, मग काही घेणं नाही देणं नाही, गेले अडकून. गॉट इंजुरी ऑन फिंगर्स, खरंच बोटाला जखम झाली का, नाही, तर बिनकामच्या त्या कचाट्यात अडकले. त्या भांडणात समजा पुढे मागे पोलीस केस झाली तर या भाऊचं बी नाव त्याच्यात गेलं. काय गरज होती पप्पामध्ये जायची, त्या दोघांच्या भांडणात तुम्ही बी अडकले. म्हणून फिंगरचा काही संबंध नाही. गॉट वरीड फॉर हिज फिंगर, त्यांच्या बोटांबद्दल काळजी वाटते का, नाही रे बाबा, अख्खा पप्पा ट्रबलमध्ये आलाय, बोटं नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 काय करेक्ट आन्सर आहे. पुढे प्रश्न बघा. 69, चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आता इथे काय म्हटलंय, क्लोजेस्ट. क्लोजेस्ट म्हणजे सगळ्यात जवळचा अर्थ. याच्यावरून स्पष्ट दिसतंय की करेक्ट अर्थ दिलेला नाहीये. परफेक्ट करेक्ट अर्थ त्या शब्दाचा आपण बघू. आता द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. पीपल्स प्रॉब्लेम म्हणजे लोकांच्या अडचणी. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन अप्रोच. अप्रोच म्हणजे एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, प्रॅग्मॅटिक आहे. आता कुठलाही नेता म्हटला तर जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा मोठे मोठे आश्वासन देत असतो, तेव्हा तो बिलकुल काय नसतो, प्रॅग्मॅटिक नसतो. काय पण पुढ्या सोडा, काही अडचण नसते, कारण तेव्हा ते आपल्याला काय करायचं नसतं, फॉलो करायचं नसतं. 450 रुपयाला सिलेंडर द्यायचंय, बोलून टाका, निवडून आल्यावर पाहू द्यायचं की नाही द्यायचं. म्हणजे हे प्रॅग्मॅटिझम आहे का, नाहीये.
प्रॅग्मॅटिक नाहीये म्हणजे काय नाहीये, व्यावहारिक नाहीये, हे व्यावहारिक नाहीये. म्हणजे व्यावहारिक नसतं त्याच्याबद्दल बोलायचं, म्हणजे प्रॅग्मॅटिकचा अर्थ झाला व्यावहारिक नाही. बघू, इनडेफिनिट. इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित. व्हेग म्हणजे अस्पष्ट, नाही चालत आहे. प्रॅग्मॅटिक येतो तो वास्तविक पाहिजे, व्यावहारिक पाहिजे. ऑप्टिमिस्टिक आशावादी, थोडंसं इथे राहूयात, जवळ थांबूया. आयडियालिस्टिक आदर्शवादी, अजिबात आदर्शवादी कोणताही नेता नसतो. प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याला व्यवहारवादी राहावं लागतं. म्हणून इथे आपण जवळचा व्यवहारवादी माणूस काय आशावादी असतो, सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम, आपण करू हळूहळू. प्रत्येक ठिकाणी फिलॉसॉफी आणता येत नाही. म्हणून हे नाही, हे नाही, हे नाही. जवळचा ऑप्शन ऑप्टिमिस्टिक. पण मात्र करेक्ट ऑप्शन काय सांगितलं मी, व्यावहारिक. काय म्हणता येईल त्याला इंग्लिशमध्ये, प्रॅक्टिकल. हे लक्षात ठेवा. मी सगळे अर्थ मुद्दामून सांगतोय कारण कोणताही व्होकॅब्युलरीचा शब्द कधीही पुढच्या वेळेस कोणत्याही परीक्षेसाठी येईल दुसरा पण, त्यामुळे सगळ्यांचे अर्थ माहिती पाहिजे. म्हणून मी अगदी तुमचे ते इडियम्स आले चारी, परत मागे जाऊन तो अर्थ सांगितला. काय सांगता येतं पुढच्या परीक्षेला, हेड, हिल हे दोन शब्द बघून तुम्हाला आठवेल नखशिकांत, किंवा कॅच, क्वाईट कॅच बघून लक्षात येईल, अरे योग्य व्यक्ती, बरोबर माहिती पडेल. त्याच्यासाठी आवश्यक आहे. म्हणून जवळचा शब्द काय झाला, ऑप्टिमिस्टिक. करेक्ट काय, प्रॅक्टिकल. तिथे दिलेलं नाही, इथेच म्हटलेलं त्यांनी, क्लोजेस्ट म्हणजे जवळचा मिनिंग पाहिजे. पुढे बघा 70, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखा पुन्हा. आय मेट, मी भेटलो, इथपर्यंत करेक्ट आहे. रेनू, रेनूला भेटलो, करेक्ट आहे. आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क, आता इथे पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पण आधी काम पूर्ण केलं. दोन घटना आहेत, आधीची घटना पास्ट परफेक्ट मध्ये पाहिजे, नंतरची घटना सिंपल पास्ट मध्ये पाहिजे. करेक्ट आहे. हा पास्ट परफेक्ट, हा सिंपल पास्ट. तुम्हाला मी आठवण करून देतो, मी पास्ट परफेक्ट हा टेन्स शिकवलेला आहे. त्यावेळेस हे सगळे रूल्स व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. तर एकदा सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट याचे व्हिडिओ त्याच प्लेलिस्टमध्ये बघा. कोणत्या, शून्यापासून सुरुवात, बेसिक इंग्लिश, चंद्रकांत ठाकरे. राईट, आपोआप सापडेल. म्हणजे पहिलं वाक्य तर करेक्ट आहे. व्हेन आय फर्स्ट सीइंग, नाही रे बाबा, व्हेन आय फर्स्ट सॉ, जेव्हा पहिल्यांदा बघितलं, म्हणजे हे नाही चालणार. ही जॉईन आफ्टर हॅड हिज डिनर, ही जॉईन आफ्टर हॅव्हिंग हिज डिनर पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे पण रॉंग आहे. पहिलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन ए. ठीक आहे, पुढे जाऊया. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. पुन्हा अंडरलाइन वर्ड दोन दोन आहेत, दोघं ठिकाणी सेम शब्द दिसत आहेत, फॉर एव्हर, फॉर एव्हर. पण सारखे जरी शब्द असले तरी वाक्याची सिच्युएशन वेगळी असेल तर मिनिंग बदलतो. कसं बघू. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कॉन्व्हर्सेशन, म्हणजे मी कॉन्व्हर्सेशन करतोय ती मध्ये मध्ये बोलते. कशी, फॉर एव्हर. फॉर एव्हर म्हणजे अगदी कंटिन्युअस, कंटिन्युअसली म्हणजे ज्याला एंड नाही असा कंटिन्यू. त्यानंतर शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, इथे फॉर एव्हर सोडलं, फॉर एव्हर परमनंटली, म्हणजे आपल्याला पाहिजे न थांबणारं परमनंट. परमनंट कुठे आहे का, प्रिव्हियस, करंटली, ऑफिशियल, प्रिव्हियसली, एंडलेसली. परमनंटली शब्द इथे आहे, परमनंटली शब्द इथे आहे. आता गंमत काय आहे, हा एंडलेसली आधी आहे, हा एंडलेसली नंतर आहे. मग आधी आपल्याला पहिला एंडलेस पाहिजे, हा एंडलेस पाहिजे, मग ए एंडलेस. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. हे लगेच कळलं असतं की दोन ठिकाणी सेम ऑप्शन आहे, म्हणजे इथेच गडबड आहे. पण मग परमनंट कुठे आणि एंडलेस कुठे, तर लेफ्ट हिम फॉर एव्हर, परमनंट सोडलं, परमनंट सोडलं, बी ऑप्शन आहे तो इथे आला पाहिजे होता, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. पुढे जाऊया. आयडेंटिफाय द वर्ब फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता स्विम वर्ब असतो, सगळ्यांना माहिती आहे, पण इथे काय केलंय, इथे केलंय त्याला लावलेला आहे आयएनजी आणि तो आलेला आहे सब्जेक्टच्या जागेवर, म्हणजे तो बनला सब्जेक्ट. कारण सब्जेक्ट नंतर काय आलेला आहे, वर्ब, म्हणजे स्विमिंगच सब्जेक्ट आहे, स्विमिंगच नाऊन आहे. स्विमिंग काय नाऊन आहे. मग इथे नाऊन कोण आहे बघूया.
इन्फिनिटिव्ह नाऊन असतो का? नाही. इन्फिनिटिव्ह टू प्लस वर्ब असतो, तो नाऊन नसतो, तो व्हर्बच असतो. त्यानंतर जेरंड नाऊन असतो का? हो, जेरंड 100% नाऊन आहे. फ्रेज आहे काही? नाही. क्लॉज आहे का? हा नाही. फ्रेजची स्पेलिंग करेक्ट करून दिली. फ्रेज नाही, क्लॉज नाही, इन्फिनिटिव्ह नाही, नाऊन आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट. राईट. पुढे जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. फॉलोइंग सेंटेन्स मधला अंडरलाईन वर्ड कट डाऊन. फ्रेझल वर्ब आली. काय आली? फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे. कट डाऊन. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन हिज एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. गव्हर्नमेंटने खर्च काय केला पाहिजे? कमी केला पाहिजे. बंद तर नाही करू शकत, खर्च तर करावाच लागेल, पण कमी केला पाहिजे. ऑप्टेन म्हणजे मिळवणे, नाही चालणार. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, नाही चालणार. रिड्यूस म्हणजे कमी करणे, चालेल. स्टॉप म्हणजे थांबवणे, नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. कमी करावा लागेल. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. पुढे जाऊया. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. रिपोर्टेड स्पीच आहे मित्रांनो. इथे काय आलेलं आहे? सेड आलेला आहे. कोणाला बोललेलं आहे ते आलेलं आहे का? इथं नाही. म्हणजे सेडचा सेडच राहणार, त्याचा टोल होणार नाही. टोल केव्हा होतो? ज्याच्याशी बोलतोय त्याचाही या ठिकाणी संदर्भ असेल तर टोल होतो, म्हणजे टोल होणार नाही, सेडच राहील. सेड नंतर दॅट आला पाहिजे. राईट. कोणत्या कोणत्या वाक्यात सेड दॅट आहे? इथं आहे, इथं नाहीये. दुसरा गेला. एक्सक्लेम देम आहे का? नाही. ही सेड टू देम नाही. एकदम सोपं होऊन गेलं. इथं इथेच येऊन लागलेलं आहे. सेड नंतर दॅट एकाच वाक्यात आहे. अजून करेक्शन करून घेऊ. आय आलेला आहे. ही म्हणजेच कोण आहे? आय स्वतःला ही बोलतोय तो, म्हणून आयचा काय झाला? ही. डू नॉटचा काय झाला? डिड नॉट. विशचा बरोबर टू सीचा टू सी. एनी ऑफ यूचा काय झाला? देम. बरोबर. एनी ऑफ देम. अँड पुन्हा कंटिन्यू होता. पुढे काय म्हणतात? गो अवे. अँड ऑर्डर देम टू गो अवे. करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1. सोपं होतं मित्रांनो ओळखणं, पण तुम्हाला नियम माहिती पाहिजे होता. कोणता? फक्त सेड आलेला राहिल्यावर सेड दॅट शोधायचा. हे माहिती राहिलं, पटकन जाता येतं. मी डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीचचे व्हिडिओ बनवलेले, पण खूप जुने जरी असले तरी कंटेंट चांगलं आहे. त्या काळात मला एवढे काही खास व्हिडिओ बनवता यायचं नाही, नवीन बनवत होतो, पण जे शिकवलं ते करेक्ट होतं. त्यामुळे शोधून पहा, सापडले तर निश्चित फायदा होईल. पण भविष्यात मी डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीचचे नवीन व्हिडिओज बनवणार आहे, आणि ते पण एकदम डिटेलमध्ये, कोणतीच अडचण ठेवणार नाही. वाट बघा. पुढे. चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. सिक्वेन्स म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा प्रश्न. आपल्याला वाक्य दिलंय, द स्टुडंट आर, कंप्लीट करायचं आहे. द स्टुडंट्स आर विथ द हेल्प ऑफ येईल का इथं? नाही. स्टुडंट्स आर फॉर लास्ट 2 hours येईल का? नाही. स्टुडंट्स आर ऑफ द टीचर? नाही. स्टुडंट्स आर इथं INGचा शब्द आला पाहिजे. कोणता आहे तो? सॉल्विंग द क्वेश्चन. हे चालतंय. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स. आता पुढे. ऑफ द टीचर विथ द हेल्प, मदतीने, कोणाच्या तरी मदतीने. कोणाच्या मदतीने? ऑफ द टीचर, टीचरच्या मदतीने. शेवटचे 2 तास, वेळ दर्शवणारी फ्रेज शेवटी, म्हणजे पहिलं ऑप्शन डी सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. दुसरं ऑप्शन ए कुठे कुठे आलाय? इथं आणि इथं. तिसरं ऑप्शन काय सांगितलं? सी. कुठे कुठे आलाय सी? फक्त 2 नंबरला. तर ऑप्शन आहे 2 करेक्ट. राईट. पुढे जाऊया. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच काळात राहणारे. तुम्ही आणि मी एकाच काळात राहतो, याला कंटेम्पररी म्हणतात, मला माहीतच आहे. पण बघू ऑप्शन मध्ये तो शब्द आहे का? तुम्ही आणि मी एकाच काळातले आहोत, एवढं लक्षात ठेवा. आपण आणि सचिन तेंडुलकर एकाच काळातले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात, आय एम कंटेम्पररी टू सचिन तेंडुलकर. माझ्याबद्दल पण बोलू शकतात 2 नंबरच्या वाक्यात, आय एम कंटेम्पररी टू ठाकरे सर. आपण एकाच काळातले आहोत. हा एक कुठे कंटेम्पररी? बिलकुल आहे. हा इथं चौथा. डेलिगेट काय नाही, ते मंडळ असतं, शिष्टमंडळ. कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे काय? मोठं शहर असतं, सगळ्या सुविधा. क्युरेटर तर हा कुठे असतो? हॉस्टेलमध्ये असतो. हॉस्टेल सांभाळणारा. काही संबंध नाही.
कंटेम्पररी इज द करेक्ट आन्सर. पुढचं ऑप्शन बघा. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड अन एफिमनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग कशाचा शोध घेत होती? हॅपीनेस म्हणजे काय त्याचा शोध घेत होती आणि तिला उत्तर मिळालं. काय? ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस सापडला. विच फ्रेज रिप्रेझेंट्स द एफिमनी? एफिमनी आता मी तुम्हाला काय सांगितलं? शोध लागणे. पुढे बघा. अ सडन रिअलायझेशन म्हणजे शोध लागलाच, पहिल्याच वाक्यात शोध लागून गेला. एकदम रिअलाइज झालं की हॅपीनेस कशात आहे. कशात आहे? प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. मला जेव्हा मी वाचन करत असतो तर माझ्या आयुष्यातला सर्वांग सुंदर काळ असतो, अप्रतिम काळ असतो. मी वाचतच असतो आणि वेगळ्या जगात गेलेला असतो. म्हणजे काय झाला? तो माझा तो मोमेंट आहे ज्याच्यात मी आनंदी आहे, हॅपीनेस आहे. बस झालं. रिअलायझेशन कधीतरी झालं ते वाचताना कळतं. तसंच कोणाला खेळताना कळेल, कोणाला टीव्ही पाहण्यात, कोणाला काय झालं. पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. कन्फ्युजन तर अजिबात नाही. कंटेंटमेंट म्हणजे समाधान नाहीये. स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पॅथी ते पण नाहीये. पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न 78. काय बेकार थकायला होतं, पूर्ण थकवा आलेला आहे हा, कारण थोडं फास्ट पण जावं लागतंय. ठीक आहे. आता 78 प्रश्न क्रमांक 78. डोकं जड पडायला लागलंय. होईल का नाही मला माहित नाही, बघूया, प्रयत्न करूच्या. ही मस्ट बी अस्लीप फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. ही मस्ट बी अस्लीप फॉर 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 काय झालं? कारण दिसतंय, कारण. राईट. पुढे जाऊया. द अंडरलाईन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबव एक्सप्रेसेस डॅश डॅश अँड हेन्स इज कॉल्ड डॅश डॅश. काय? ही मस्ट बी स्लीप, झोपलेला असेल. कशावरून? देर इज नो लाईट इन दिस रूम. अंदाज, अनुमान. मराठीत काय म्हणतात? अनुमान. अनुमानला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फरन्स. काय म्हणतात? इन्फरन्स. आहे का इन्फरन्स? हा इन्फरन्स आहे. इन्फरन्स शब्द तिथे आहे म्हणजे एकच ठिकाणी आहे. आपल्याला उत्तर मिळून गेलं. काय झालं? फॉर कशासाठी स्टँड करतोय ना, अंडरलाईन केलेला आहे फॉरला, आणि विचारलंय हा जो कंजंक्शन आहे तो काय एक्सप्रेस करतो? तर तो अंदाज व्यक्त करतो. मग अंदाज व्यक्त करणारा कंजंक्शन टिंब असतो, तो इलेटिव्ह असतो. बरेच नाव आहे मित्रांनो या इलेटिव्हला. इनफेरेबल, त्याच्यानंतर इनफेरेन्शियल प्रोनाउन काय म्हणतात? कंजंक्शन म्हणतात. याबद्दल बहुतेक मला सॉरी म्हणावं लागेल. पार्ट्स ऑफ स्पीचचे जरी मी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत पण कंजंक्शनचे टाईप्स बनवलेले नाहीत. टेन्सेस झाल्या मी काय करतो? हा व्हिडिओ बनवतो. पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा तर मला आठवण राहील आणि मी तो बनवेल. कारण एकदा मी तो व्हिडिओ बनवला कंजंक्शनचा की आयुष्यात तुम्हाला कंजंक्शनसाठी दुसरं काहीही बघावं लागणार नाही. आणि या कंजंक्शनसाठी कोणताही प्रश्न जगात आला तर तुम्हाला 100% उत्तर देता येईल. ठीक आहे. मग ऑप्शन 1 करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन दुसरं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 79. एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक द ट्रूथ. एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक द ट्रूथ. काय करायचं आहे? कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एव्हरीबडी मे, बोलू शकतात, नाही चालणार. विल, बोलतील, बोलले असतील, बोलायला पाहिजे. एव्हरीबडी शुड स्पीक. येस, ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया. मॅच द फॉलोइंग पेअर्स विथ द करेक्ट मिनिंग. आधी हे माहिती पाहिजे. इग्नोरंट. इग्नोरंट म्हणजे ज्याला माहिती नसते, कमी माहिती असते. ठीक आहे. इमिनंट, बघा आपल्याला याचा अर्थ आता मला तर माहिती आहे पण मग तुम्हाला डायरेक्ट माहिती नाहीये, मग थांबून जायचं. ऑब्स्टिनेट, आपण जेव्हा व्होकॅब्युलरीचा अभ्यास करतो हा शब्द जवळजवळ अभ्यासलेलाच असतो. फार पॉप्युलर वर्ड आहे कॉम्पिटिटिव्ह जगात. ऑब्स्टिनेट म्हणजे स्टबॉर्न म्हणजे हट्टी. प्रुडंट पण माहिती आहे तुम्हाला, हुशार. आणि काय सांगितलं? इग्नोरंट, माहिती नसणे म्हणजे कमी इन्फॉर्मेशन असणे. हा इन्फॉर्म्ड आहे, माहिती अनइन्फॉर्म्ड, माहिती नसणे. काय उरलंय बघा? इमिनंट आणि अप्रोचिंग. तर
कुठेतरी येतोय, कोणीतरी पोचतोय त्याच्यासाठी. मग आता इग्नोरंट ऑप्शन काय होतं, एचं 2. अरे सगळ्यांना आहे का, याला नाही, एचं 2. त्यानंतर इमिनंटचं काय सांगितलं, 4. म्हणजे बीला 4 कुठे दिसतोय, इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय, इथे हे 2 आहेत, परंतु हा कॅन्सल झाला होता आपला, राईट. म्हणजे हे करेक्ट आलं, झालं. दुसऱ्या याच्यातच कळून गेलं, पहिलं ऑप्शन आहे आपलं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 81. चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. पुन्हा या ठिकाणी इडियमचा मिनिंग शोधायचा आहे. प्लेस फास्ट अँड लूज. नीट समजून घेऊ. वाक्य काय, हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. अशा माणसावर कसा काय विश्वास ठेवायचा जो प्लेज फास्ट अँड लूज. आता विश्वास ठेवायचा कसा काय, म्हणजे ठेवायचा नाही असं वाक्य सांगतंय, म्हणजे याचा काहीतरी निगेटिव्ह मिनिंग आहे. प्लेज फास्ट अँड लूज काय करतो तो, करप्ट नेचरवाला आहे का? ऍक्च्युली तो करप्ट नेचरवाला नाहीये, तो चॅप्टर आहे, चॅप्टर. चॅप्टर आहे. मग हु इज नॉट एक्झिस्टिंग, जो अस्तित्वातच नाही, नाही आहे अस्तित्वात. व्हीसीएस, येस, चॅप्टर माणसाला व्हीसीएस म्हणतात. सेज वन थिंग अँड डज अनदर, बोलताना म्हणतो एक, करताना करतो 2, असा नाही, पण तो चॅप्टर आहे. एकदम घाईघाईने काहीतरी काम करून टाकतो, लोकांना काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो, आपलं काम साध्य करून घेतो. अशा व्हीसीएस व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. ऑप्शन 3. पुढे जाऊया. काय करायचंय बघा, इट इज आय हू एम आय टू ब्लेम. बहुतेक करेक्ट कोणते ओळखायचंय आपल्याला, आय सोबत एम येतो एवढं लक्षात ठेवा. इट इज हू इज काहीच संबंध नाही, कारण इथे सब्जेक्टच दिलेला नाही, कोणतो हू तेच दिलेलं नाही. इट इज मी, इट इज मी कधीच नसतं, इट इज आय असतं, इट इज ही असतं, इट इज वी, वी पण चालणार, प्लुरल आहे. आय काय चालणार नाही, मी. हिला काय चालणार नाही, हिज. शीला काय चालणार नाही, हर. शी चालेल, आय चालेल, आणि कोणताही प्रोनाउन तो चालेल जो आपण सब्जेक्ट म्हणून वापरतो. इट इज आय हू इज, आय सोबत इज आलेला आहे, चालणार नाही. पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. इट इज आय हू एम टू ब्लेम. पक्की एनर्जी संपलेली पोरांनो माझे, बेकार ताकद लागते मला. म्हणजे अवघडच असतात अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणं. एवढे मोठे मोठे 10, 15, 20, 25 प्रश्न बनवणं सोपं आहे, 50 अवघड आहे, समजून गेलं मला. म्हणजे यानंतर मी जेव्हाही व्हिडिओ बनवेल 25ला थांबून जाईल. क्वालिटी कमी नाही होऊ देते मी, क्वालिटी तशीच ठेवतोय, पण डोक्यावर जाम भार आलेला आहे. पुढचा प्रश्न 83. काय करायचंय, मॅच द पेअर. ॲनिहिलेट, सेलिबसी, इनडेफिटिगेबल आणि सोमनॅम्बिलिस्ट. काही शब्द तर नक्कीच वाचलेले असतात. आपण काय करतो, असा एक प्रश्न आहे ना, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्या आधारित हा प्रश्न आहे. आता सेलिबसीचा संबंध लग्नाशी आहे. लग्न दिसतंय का कुठे, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, एक शब्द तर आलेला आहे. त्यानंतर हा एक आजार माहिती असेल काही जणांना, झोपेत चालण्याचा, झोपेत चालण्याचा. D1, D1 कुठे कुठे आहे, हा D1 इथे आहे, आणि बीला 3 कुठे आहे, बीला 3 इथेच आहे, इथे नाही, म्हणजे ऑप्शन 4 करेक्ट आहे. याला काय आला, 4. म्हणजे काय, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, त्यांचा ग्रंथ माहिती आहे कोणता, इनॅलिशन ऑफ कास्ट, म्हणजे कास्ट नष्ट करणे, जाती अंत करणे. जर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा शब्द माहिती झाला असेल, क्लिक झाला असेल त्यांचं पुस्तक. जात नष्ट करण्यासाठी त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक लिहिलंय, आणि इथं डिस्ट्रॉय आलंय, म्हणजे नष्ट करणे, राईट. काय आलं मग, ऑप्शन 4. सेलिबसी झालं. इंडिफॅटिगेबल, फटीग म्हणजे थकवा, जसं मला आता आलेला आहे. इथं कुठं आहे का थकवा, हा टायर्ड, बेकार. आता त्या लेवलला मी आलेलो आहे, पण ठीक आहे. पॅसेज सोडून सगळेच प्रश्न घेणार आहे आपण आज. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द गिवन सेंटेन्स.
व्हाय आर यू हँगिंग बॅक? मागे का थांबतोयस? हँगिंग बॅक म्हणजे मागे थांबणे. यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. बाकीचे जसं गाणं म्हणतात तूही म्हण. ज्याला म्हणता येईल त्याच्याबद्दल बोलू शकतो आपण. टू हेजिटेट टू प्रोसीड म्हणजे टंगळमंगळ करणे, पुढे न जाणे, चालू शकते. टू रिपीट नाही. टू ब्रेक द वाईस नाही. टू कम लेट उशिरा येणे नाही. म्हणजे टू हेजिटेट करतोय, तो मागे थांबतोय, घुटमळतोय म्हणून प्रश्न विचारला त्याला. हँगिंग बॅक का करतोय? पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. पुढे जाऊया. 85. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. जर माझ्याकडे पंख राहिले असते तर मी तुझ्याकडे उडत आलो असतो. ही गोष्ट शक्य आहे का सांगा? मला पंख असणे, तुम्हाला पंख असणे. त्याचं उत्तर आहे इम्पॉसिबल. ऑप्शन्स काय बघा. पहिली गोष्ट इम्पॉसिबल कंडिशन, ऑप्शन मिळून गेला आपल्याला. पण तरी बी इम्प्रॉबेबल म्हणजे अशक्य, प्रॉबेबल शक्य, लाईकली कंडिशन होऊ शकणार, पण हे इम्पॉसिबल कंडिशन आहे. पंख मला फुटणार नाही. काहीतरी ते हॉलिवूडच्या मूवीमध्ये कोणीतरी सायंटिस्ट प्रयोग करतो एखाद्या प्राण्यावर, काहीतरी त्याला जाणवतं, स्वतःच पिऊन घेतो आणि त्याला काहीतरी शक्ती येते, ताकद येते, असं काहीतरी होतं. मूवी आहे तो. पण ही गोष्ट आत्ता तरी इम्पॉसिबल आहे. ऑप्शन नंबर ए. म्हणजे इथे कुठे आहे? 2ला. हे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न 86. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट. अशी गोष्ट जी डिफिकल्ट आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करा. टर्न ओव्हर अ लीफ, पेज पलटवा. म्हणजे आहे ते काम सोडून दुसऱ्या कामाला जा, तसं नाही म्हणत आहे ते. ते काय सांगतंय? ते सांगतंय की अवघड काम असेल तरी पूर्ण प्रयत्न करायला लावते, त्यामुळे पुढच्या कामाला नाही जायचंय. थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल फार इंटरेस्टिंग फ्रेज आहे पोरांनो. पोरांनो पोरांनो म्हणतोय बरं का प्रत्येक वेळा मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी मित्रांनोच म्हणायला पाहिजे, कारण बरेचसे टीचर्स पण बघत असतात. त्या टीचर्सची माफी मागतो. मित्रांनो हा शब्द बोलण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो, पण मध्येच ते कसं असतं, रेग्युलर क्लासेसमध्ये ते समोर पोरं असतात, ती सवय आहे. जिथे जिथे पोरांनो मी म्हणतोय आजपासून तिथे मित्रांनो असं समजा. पोरांनो इज इक्वल टू मित्रांनो. पुढे जाऊया. थ्रो इन द टॉवेल काय सांगतायत? मी तुम्हाला गंमत सांगतो याची, कुठून आलेली आहे फ्रेज. मला फार इच्छा होते सांगायची. ही फ्रेज आहे ना बॉक्सिंगमध्ये वापरली जाते. जेव्हा बॉक्सिंगचा स्पोर्ट चालू असतो, 2 जणांमध्ये फाईट चालू असते, एक जण काय करतो, जबरदस्त खेळत असतो, दुसऱ्याला दणादण मारत असतो आणि दुसरा मार खात असतो. तो कंटाळतो, जेव्हा बसतो, थकतो, त्याला टॉवेल वगैरे दिला जातो, घाम पुसला जातो, तो उभा राहतो आणि तो टॉवेल देतो, फेकून जातो निघून. याचा अर्थ की मी सरेंडर करतो, मी माझी हार कबूल करतो, आता मी मार खायला रिकामा नाही. त्याला म्हणतात थ्रो इन द टॉवेल. बीट द डेड हॉर्स. बीट द डेड हॉर्स म्हणजे आपण मराठीत ते म्हणतो बघा, साप सोडून जमिनीला काठी मारणे अशी म्हणे बघा. साप सोडून जमिनीवर काठी आपटणे. बीट द हॉर्स, डेड हॉर्स. घोडा मेला आहे ना, त्याला काय करायचंय? मारायचंय. म्हणजे हे टास्क काय? युजलेस. काही फायदा आहे याचा? काहीच नाही. रीच फॉर द स्टार्स. इथे आपण पोहोचतोय. आपल्याला पुढे जायचं नाहीये काम सोडून, आपल्याला सरेंडर पण करायचं नाहीये आणि आपल्याला बिनकामचं काम पण करायचं नाहीये. रीच द स्टार्स. स्टार्स पर्यंत पोहोचायचंय. स्टार्स म्हणजे काय? खूप वरती आहे ना, अवघड आहे तिथपर्यंत जाणं. अवघड काम, डिफिकल्ट इथे आलंय बघा. टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट. एक प्रश्न आहे पण 4 उत्तर आहेत, 4ही माहिती सांगितली. याच्यातला जर तुम्हाला थ्रो इन द टॉवेल कधी आला ना भविष्यात, लय मजा येईल, कारण तुम्ही विसरणार नाही. फार भारी स्टोरी सांगितली मी तुम्हाला. आता पुढे जाऊया. Those who are in the art of flattery make a rapid progress in their life. Select the correct word to make the sentence meaningful. काय म्हणतायत? ज्याला फ्लॅटरी येते. फ्लॅटरी म्हणजे काय? मस्त गोड गोड बोलायचं, जसा पण माणूस असेल त्याच्याशी जुळवून घ्यायचं. काही लोक जुळवूनच घेत नाही. खरं तर आजच्या जगात खूप काही आपलं नुकसान होणार नसेल, आपण गैरमार्ग करत नसू, तर थोडंफार जुळवून घ्यायला हरकत नसते. तर हे जुळवून घेणं म्हणजे फ्लॅटरी. त्याचा प्रोग्रेस चांगला होता. ॲडॉप्ट. ॲडॉप्ट म्हणजे स्वीकारणे नाही.
अडेप्ट आणि ॲडॅप्ट आणि अबाउट या ठिकाणी अबाउट आलेला. काय शब्द आलेला आहे? अबाउट. अबाउटचा काही संबंध नाही आहे. आणि अडेप्ट आणि ॲडॅप्ट आता हे दोन शब्द. अडेप्ट म्हणजे काय आणि ॲडॅप्ट म्हणजे काय? आता हा जो अडेप्ट असतो ना, खूप चांगला शब्द आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी स्किल हवं की कोणीतरी आपल्याला म्हणेल यू आर अडेप्ट, एकदम परफेक्ट, योग्य. पण जुळवून घेणारा योग्य नाही ना, तो ॲडॅप्ट आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊया. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड इडियम इन द गिवन सेंटेन्स इन हिज एलिमेंट. इडियमचा अर्थ सांगायचा आहे. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. वा वा वा, माझ्याशी रिलेटेड वाक्य आहे, पटकन आलं. छोटा मोठा कवी मी पण आहेच, तुम्हाला माहिती आहेच. तर या ठिकाणी काय म्हटलंय? अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट, म्हणजे तो एकदम प्रॉपर मूडमध्ये असल्याशिवाय कविता येत नाही. एकदा कविता यायला लागली ना, अशी एका टेकमध्ये होऊन जाते, मजा येते. म्हणजे मूड शब्द कुठे? येस, इन द राईट मूड, करेक्ट आला इथं. घरी नाही, जॉब नाही, काहीच नाही, तर करेक्ट मूडमध्ये पाहिजे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. पुढे जाऊया. मॅच द पेअर. पुन्हा, अरे बापरे, पुन्हा प्रोनाऊनचा प्रश्न आलाय. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे की प्रोनाऊनवर भरपूर प्रश्न आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, प्रोनाऊनचे व्हिडिओ बघा मित्रांनो, मजा येऊन जाईल. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन दिस आणि दॅट. एम्फॅटिक प्रोनाऊन बोला, myself, herself. इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन WH वर्ड्स. इनडेफिनिट प्रोनाऊन कोणी पण. इनडेफिनिट म्हणजे काय? निश्चित नाही. एनीवन, कोणी पण, एव्हरीबडी, प्रत्येक जण. उत्तर सांगून टाकले मी. एला काय येतोय? 4 येतोय. एला 4 कुठं आहे? इथं आहे आणि इथे आहे, दोन ठिकाणी आहे. त्यानंतर एम्फॅटिकला काय सांगितलं? मायसेल्फ म्हणजे बीला 1 इथे आहे का? आहे. इथे नाही म्हणजे आपलं ऑप्शन करेक्ट पहिलं. चला पुढे जाऊया. थोडं राहिलं. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड और वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. रॉंग स्पेलिंग शोधायची आहे. बघूया. ॲक्सेप्ट करेक्ट आहे का? ACCEPT करेक्ट आहे. एन्शियंट इथं कन्फ्युजन आहे ए मध्ये. अट्रॅक्ट ATTRACT करेक्ट. अराईव्ह ARRIVE करेक्ट. हा इथे ई पाहिजे मित्रांनो, एन्शियंट. राईट, करेक्ट ऑप्शन आहे ओनली बी. कुठे आहे ओनली बी? एकच ठिकाणी आहे, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न 91. अजून 4 प्रश्न बाकी, नंतर पॅसेज आहेत. पॅसेजवरचे प्रश्न घ्यायचे का नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, सांगा, कारण त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवेल. आता तर शक्यच नाही एवढा पॅसेज वाचायचा, समजून सांगायचा, कसा पॅसेज सॉल्व्ह करायचा, कसे उत्तर लिहायचे, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या, आज तरी शक्य होणार नाही, कारण आता डोकं एकदम जड पडलेलं आहे. तसंही ते प्लॅनमध्ये नव्हतंच, राहिलं असतं तरी केलं नसतं, अशी अवस्था आहे आता. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट. करेक्ट आहे. तो असा मनुष्य आहे की ज्याचा आम्ही सगळा रिस्पेक्ट करतो, काही प्रॉब्लेम नाही. आय डोंट नो व्हाय शी लाईक डॉग्स. गडबड आहे. इथे सब्जेक्ट आहे शी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर, मग इथे आला पाहिजे होता एस, तर हे वाक्य रॉंग आहे. काय पाहिजे आपल्याला? करेक्ट सेंटेन्स. ओके, पहिला आहे. हिज एंडिवर्स नीड्स टू बी रिवॉर्डेड. एंडिवर्स प्लुरल म्हणजे इथे पाहिजे होतं सिंग्युलर, इथे एस नाही पाहिजे होता. हा एस इकडे पाहिजे होता कारण हे सिंग्युलर आहे. इथे नाही पाहिजे कारण हे प्लुरल आहे, म्हणजे रॉंग आहे. गिव्ह मी सम फूड विच आय मे इट. गिव्ह मी सम फूड चालतंय का? का नाही चालत आहे? चालतंय. म्हणजे पहिलं ए आणि डी करेक्ट आहे का? ए आणि डी येस, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. 92. फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. ट्रँक्विल पुन्हा हा कवितेशी रिलेटेड शब्द आहे, पटकन सांगून टाकतो. विल्यम वर्ड्सवर्थची कविता आहे आणि त्या कवितेचं नाव डॅफोडिल्स आहे. त्याच्यामध्ये हा शब्द आलेला आहे, अप्रतिम शब्द आहे. या शब्दाचं नशीब खरंच खूप चांगलं. जे शब्द लेखकांच्या कवितेच्या
कवींच्या ताब्यात सापडतात त्या शब्दांचं भाग्य उजळतं आणि जग प्रसिद्ध होतं. ट्रँक्विल हा शब्द कोणी प्रसिद्ध केलेला आहे? आपल्या विल्यम वर्ड्सवर्थ यांनी डॅफोडिल्स कवितेमध्ये. तर ट्रँक्विल म्हणजे शांतता. शांततेला एकच शब्द येते क्वाईट. एजिटेटेड संतापलेला, अँग्री संतापलेला, इथे तुम्ही ॲग्रेसिव्ह पण म्हणू शकता. डिस्टर्ब्ड म्हणजे कन्फ्यूज. तर एकच ऑप्शन करेक्ट, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. पुढे जाऊया. 93 फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मॅचेस. करेक्ट ऑप्शन हे पण ऑल्टर, हे पण ऑल्टर. स्पेलिंगमध्ये फरक. TAR लक्षात ठेवा. TAR असलं तर ख्रिश्चन लोकांचं जे चर्च असतं, चर्चमध्ये जे पूजेचं ठिकाण असतं त्याला ऑल्टर म्हणतात. इथे आहे का पूजेचं ठिकाण? वर्शिप. यस. म्हणजे एकाचा जोडी लागली पाहिजे 2 अशी. एला 2 कुठे आहे? 2 नंबर आणि 3 नंबरला. असं लगेच क्लिक करून घ्यायचं. अल्टर म्हणजे चेंज करणे. हा तर तुम्हाला माहिती असलेला शब्द आहे. तुम्ही जेव्हा कपडे घ्यायला जातात, थोडे मोठे झाले का तेच सांगतात अल्टर करून मिळतील आपल्याकडे. मग त्या कपड्यांच्या दुकानातच टेलर असतो, तिथे जायचं. पॅन्ट मोठी होत असली तर छोटी करून द्यायची. म्हणजे अल्टर म्हणजे त्याला काय म्हणतात? चेंज. हा चेंज म्हणजे इथे बीला काय आला? 3. बीला 3 कुठे दोघांपैकी? याला आहे, याला नाही आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळून गेलंय ऑप्शन नंबर 3. अफेक्शन म्हणजे प्रेम, हा इथे आला. आणि अफेक्टेशन म्हणजे ढोंग, हे इथे आलं. अफेक्शन, अफेक्टेशन नवीन शब्द मिळालेला आहे मित्रांनो. सुंदर, मजा आली त्या शब्दाला वाचून. अफेक्टेशन म्हणजे ढोंग आणि अफेक्शन म्हणजे प्रेम. पुढे जाऊया. 94 मागे चालला गेलो होतो बघा. आता किती भयानक स्ट्रेस आलाय मला, विचार करा. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द accusation simply begged the question and failed to provide a clear answer. What does the phrase to beg the question means? To beg the question म्हणजे काय? आता पॉलिटिशियन्स म्हटलं की सगळं वरवर चालतं, सगळं नकली नकली असतं, सगळं नाटक नाटक असतं. मग आता बघूया काय म्हणतोय. रिस्पॉन्स उत्तर देतोय टू द ॲक्युजेशन म्हणजे आरोपाला. सिम्पली सहज काय? बेग द क्वेश्चन. टू आस्क फॉर फेवर इथे मदत मागितलीच जात नाहीये. टू अवॉइड द आन्सरिंग द क्वेश्चन डायरेक्टली थोडं थोडं उत्तर देण्याशी संबंधित आहे म्हणून हा प्रश्न आहे. टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कॉन्क्लुजन इन प्रिमाइज हे जास्त जवळचं आहे. टू क्वेश्चन समोन्स ऑथॉरिटी ऑर क्रेडिबिलिटी. मग त्यांनी समोरच्याला विचारायचं तुम्हाला काय अधिकार आहे मला प्रश्न विचारायचा? लक्षात, हा प्रश्न चुकीचा आहे. आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे प्रश्न विचारायचा, किती पण मोठा नेता असू द्या. तो जर म्हणत असेल की तुम्हाला अधिकार नाही, उत्तर देणार नाही, तर समजून घ्यायचं भारताची कॉन्स्टिट्यूशन धोक्यात आलेली आहे. त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. अवॉइड नाही करत आहे, उत्तर देतात. ते उत्तर देतात पण काय करतात? वरवर ॲड्रेस करतात. म्हणजे असं वाटतं लॉजिकली, त्यांना असं वाटतं लॉजिकली आपण उत्तर दिलंय, वाटतं, अज्युम द कॉन्क्लुजन की शेवट एकदम क्लिअर समोरच्याला समाधान केलेलं आहे. पण ऐकणाऱ्याला माहिती असतं तसं झालेलं नसतं. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे 3 टू बेग द क्वेश्चन. म्हणजे तो प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं की असं वाटलं पाहिजे एकदम गांभीर्याने मी काहीतरी उत्तर देतोय आणि ते पूर्ण झालंय असा भाव आणणे, त्याला म्हणतात टू बेग द क्वेश्चन. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 95 95 लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. याच्यानंतर पॅसेज होता आणि उरलेले प्रश्न पॅसेजेसवर होते. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला जर पॅसेज सोडवून हवा असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तरच मी तो सोडवून सांगेल. तुमच्यावर आहे ते. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे. पुन्हा भरपूर वाक्य आले वर्ब्स इन करेक्ट सेंटेन्स आहे. हर वर्क इज सुपेरियर दॅन हर ब्रदर्स. तिचं काम सुपेरियर आहे दॅन. दॅन आला आणि इथे आर आला, हे करेक्टच आहे. हर ब्रदर्स हे बरोबर झालं की त्यांनी हा एस लिहिला आहे. म्हणजे हर ब्रदर्स म्हणजे भावाचं काय काम, म्हणजे आहेच इथं वर्क आलेलाच आहे, म्हणजे करेक्ट आहे. दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू.
एकदम करेक्ट आहे. दोघांमधला एक, इथे द पण आलेला आहे, बेटर ऑफ द टू करेक्ट आहे. दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. बेटर दॅन क्लेवर कसं काय? बेटर दॅन क्लेवर हे वाक्य असू शकत नाही. बेटर दॅन क्लेवर का बरं? कोणाशी तुलना केली तेच नाही आलेलं. क्लेवर तर आहे पण कोणापेक्षा जास्त? आणि बेटर दॅन क्लेवर, शी इज बेटर दॅन क्लेवर, क्लेवरपेक्षा बेटर आहे असं बरीच गडबड आहे या प्रश्नामध्ये. म्हणजे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर ए आणि बी कोणतं, सॉरी इकडे येतो, ए आणि सी करेक्ट वाटतं आपल्याला. ओके, ए आणि सी आहे का इथं? ए आणि सी दिलेलंच नाहीये, मग आपण याला सोडून देऊ. हर वर्क इज सुपेरियर. सुपर आणि सुपेरियर, सुपरचा काय झाला? सुपेरियर. दॅन हर ब्रदर्स, तिच्या भावाच्या कामापेक्षा, काहीच अडचण नाही. ए करेक्ट आहे. सी पण थोडं करेक्ट वाटतंय पण तो ऑप्शनच नाही, तसं मला डाऊटच होता. हे नाही येऊ शकत, राईट? बेटर दॅन क्लेवर नाही, इथे कोणीतरी पाहिजे त्याच्यापेक्षा क्लेवर. म्हणजे ऑप्शन काय झालं? करेक्ट ऑप्शन काय झालं? ए. फक्त ए ऑप्शन आहे का? पण ए ऑप्शन नाही. काय? चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपलं काय काय येत आहे? ए आणि बी करेक्ट येत आहे. हो, ओके, ए आणि बी करेक्ट आलं होतं ना, बरोबर मी एक्सप्लेन केलं. ए आणि बी कुठे आलं? 2 नंबरला. ऑप्शन 2 नंबर करेक्ट आहे. ऑप्शन 2 नंबर करेक्ट आहे, राईट? तर या ठिकाणी आपण संपूया. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा, सांगायची पण ताकद नाही आहे, पण तुम्हाला या व्हिडिओवरून कळेल माझ्याकडून शिकायचं की नाही. थँक्यू.